हात गोळा जीव घेईल माझा. काय झालंय? उमाई कुठे आहे? सकू तू तू आजीला उभं राहायला मदत कर बरं. हात धर. पण सांगा ना आप्पा उमाई कुठे आहे? अगं मारुतीची गाय अडली आहे ना, तिकडं उमाला जावं लागलंय. तांबडीकडे आता वासरू येणार म्हणून गेली आहे. पण या वासरायला पण हवी नाही. काही मिळणार नाही. जे सासरी जाशील तिथे काय आई सोबत असणार आहे? सारखं तेच 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 काय बोलत बसलीस? चल जात्यावरचा आवरायला घे. मी आहे ना, मी आवडतो सगळं. तू उठ, मी करतो सगळं. अगं असं काय बघतेस? तुझ्याच तालमीत तयार झालोय ना मी. येतं मला सगळं, मी करतो. चतुर आहेस रे शिवा. मी पण तुझी आईच आहे, सगळं कळतंय मला. सकूच्या अंगावर पडू नये म्हणून तुझे हे उद्योग चाललेत. ठीक आहे, जात्यावरच तू आवर. पण सकूची आज सुटका नाही. मंदीला पाजेल ती. मला काय या दुखऱ्या पायानं गोठ्यात बसता यायचं नाही. आई ग ते सुद्धा करतो ना मी. हे झालं की सकूची सुटका नाही. तू पूजा कर आधी, मग जात्यावरचं आवरून घे. तोपर्यंत मी सकूला दूध कसं काढायचं ते सांगते. चल चल ग, दुधाचं पातेलं घे चुली जवळून, आणि आणताना मिसळून आण चांगलं. आई ग आई आई आई. ये चल चल. ये तुला शिकवते बरोबर. चल चल. आज खरंच बिचाऱ्या सकूची सुटका नाही. अरे देऊन सोड की रे आमचा व्याज आणि मुद्दल म्हणतो मी. अगं बाई, इकडे तर दरबारच भरलाय. इथे पुढे नको जायला. आता सगळे मला बघतील, ओळखतील आणि गावभर बोभाटा होईल की अण्णा महाजनांची बायको मालकांच्या वाड्यांवर त्यांना भेटायला गेली होती. काय करावं? मालकांशी कसं बरं बोलता येईल? इथे लपावं, मालकांना तिथे बोलून घ्या.